नमस्कार मित्रांनो, आपण एक आता का नाही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. अतिशय बाब क्षुल्लक आहे बरं का, पण सगळ्यात जास्त अपघात त्या बाबीमुळे होती ती बरं का. आणि तुम्हाला मी दाखवतो ती क्षुल्लक बाब काय आहे. या हे बघा, ही बघितलं का, हीच ती बाब आहे, लक्षात घ्या. ही क्षुल्लक कारण आहे. आणि हे बघा पिन बघ दिसते का तुम्हाला, टोप पिन हे अतिशय चुकीची जोडलेलं आहे पिन. मी असं का म्हणतोय तर या तुम्हाला दाखवते हे पिन नक्की कुठं जोडतात लोक, काय होते. तर काय विषय माहिती आहे का, ही दोन पिन आहेत का, त्यापैकी ही आहे फिमेल आणि ही आहे मेल. म्हणजेच काय आहे तर ह्या मेल पिनाला काय आहे बघा, नॉब बाहेरला साईडला आहे ती, आणि फिमेल पिनाला बघा आतल्या बाजूला दोन होल आहे ती. म्हणजे हे ह्यामध्ये असं बसते, लक्षात घ्या. ह्याला मेल फिमेल पिना म्हणायचं दोन. ह्याचा वापर नक्की काय तुम्हाला दाखवतो, अतिशय महत्त्वाचा वापर आहे याचा, ते तुम्हाला दाखवतो. या इकडं आता बघितलं तर ते अर्धा HP मोटर आहे बघा, ही पाण्याची. नळाला किंवा असं पाणी कुठनं हे करायला अर्धा HP घरगुती वापरासाठी का नाही ही मोटर असते. तर ह्या आता ह्या लोकांनी काय केलं बघितलं का, ही पिन जोडली इकडं, लक्षात आलं का. आणि ही दुसरी जी पिन आहे ती बघा इथं आहे. तर ह्याच्यामुळं होतंय काय माहिती आहे का, लक्षात घ्या. ह्याच्यामुळं सगळ्यात जास्त अपघात होते. तर ती कसं तुम्हाला सांगतो. ही जी पेन आहे ॲक्च्युली ती ह्याच्यात घातलेली असते अशी, आणि सप्लाय ही तिकडं वायर देऊन सप्लाय घेतलेला असतो. ह्यातनं सप्लाय मोटरला येतो. पण काय वेळेला गडबडीत लोक काय करते ती डायरेक्ट ही पिन काढते ती तिकडं न बंद करता, आणि डायरेक्ट ह्याला हात लागतो किंवा असं डायरेक्ट वायर गुंडवते ती, आणि खाली पाणी असते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त अपघात बघा असू ती. तर ही असं न जोडता ही चुकीचं जोडलंय. ॲक्च्युली ही मेल पिन जी आहे तो पिन ती इकडं पाहिजे, आणि ही जी फिमेल पिन आहे ती ह्या बाजूला पाहिजे. म्हणजे फिमेल पिनमध्ये सप्लाय पाहिजे तुमचा. ही महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायची होती. तर आपण ही चेंज करूया आता. ह्याने चुकीचं जोडले ती बरोबर करूया. ह्या बघा आता काय केलं आपण चेंज केल्या बघा पिन. आता सप्लायच्या बाजूला आपण बघा फिमेल घेतली, ह्या बाजूने सप्लाय येणार आहे, आणि मोटरला आपण काय मेल पिन जोडल्या बघा. म्हणजे होणार आहे काय आता, जरी ह्यात आपण असं गाठलं आणि कोणी जर समजा गडबडीत जरी काढलं तरी सप्लाय आतमध्ये राहतोय, लक्षात आलं का, आणि सप्लाय कट होतोय. आता अजून एक महत्त्वाची बाब काय माहिती आहे का ह्यामध्ये, ती पण तुम्हाला एक सांगणार आहे. ह्या मोटरला काय अर्थिंग करायचं. म्हणजे इथं सगळं पाण्याचा वापर असतोय, पाणी खाली असतंय. जर तुम्ही या बॉडीला अर्थिंग केलं तर तुम्हाला करंट लागणार नाही ह्याला सगळ्यात जास्त, लक्षात आलं का. तर ह्याला अर्थिंग करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद.